शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर व ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा तो झंझावात। शिवसेना हा पक्ष अथवा संघटना म्हणजे शिवसैनिकांचं मंदिर होतं, मंदिर। आणि या मंदिरातली देवता म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या प्रती या शिवसैनिकांची त्याग, समर्पण आणि निष्ठेची जी भावना होती ना, त्या भावनेला इतिहासामध्ये तोड नव्हती। ती बाळासाहेबांची शिवसेना आज एवढी खिळखिळी व ठिसूळ का बरे झाली? राज ठाकरे यांच्या बरोबर युती केल्यानं अथवा काँग्रेस बरोबर आघाडी केल्यानं ही संघटना पुन्हा मजबूत होईल का? पुन्हा ते गतवैभव प्राप्त होईल? जर खरोखर शिवसेनेला गमावलेली ताकद पुन्हा परत मिळवायची असेल तर कोणत्या बरे उपाययोजना कराव्या लागतील? या प्रश्नांचं सखोल आणि सविस्तर विवेचन आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, बाळासाहेबांची शिवसेना ती एवढी खिळखिळी व ठिसूळ का झाली? त्याची कारणं काय आहेत? तर त्याची प्रमुख 3 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे शिवसेना म्हणजे विस्थापितांचा लढा लढणारी संघटना होती, फाटक्या माणसाचा आवाज होती। म्हणजे जे फाटका माणूस हा शिवसेनेचा केंद्रबिंदू होता, आत्मा होता। म्हणजे विस्थापितांना न्याय देणारी संघटना, रस्त्यावरचा लढा लढणारी संघटना, तिचं हे मूळ स्वरूप कुठेतरी गमावल्यामुळे शिवसेना ठिसूळ झाली, हे पहिलं तिचं कारण आहे। दुसरं कारण म्हणजे या शिवसेनेमध्ये नंतर कालांतरानं उद्धव ठाकरे यांची जी भूमिका होती ना, ती जरा अति सावध भूमिका कुठेतरी या पक्ष संघटनेला आणखी दुर्बल करून गेली। कारण शिवसेनेमध्येच प्रस्थापित जन्माला आले, त्या प्रस्थापितांना जर हात लावला तर कुठेतरी आपलं संघटना अथवा पक्ष दुर्बल होऊ शकतो। ही सुरक्षिततेची भावना उद्धव ठाकरेंनी जरा जास्तीचीच जोपासली। कारण संघटना ही जास्त काळ जर हे प्रस्थापित सेनेमध्ये निर्माण झाले, हे एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, हे फार पूर्वी बाहेर काढायला पाहिजे होतं यांना। कारण विस्थापितांना जर न्याय द्यायचा असेल तर तो त्याग, समर्पण आणि निष्ठेची भावना असणारा शिवसैनिक, त्याला कुठेतरी संधी मिळणं गरजेचं होतं। ती संधी कमी मिळाली आणि या प्रस्थापितांनी हे संघटन दुर्बळ केलं। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की संघटना दुर्बळ का झाली, तर या शिवसेनेमध्ये, संघटनेमध्ये जे प्रस्थापित जन्माला आले त्या प्रस्थापितांवर सेनापतींचा वचक कमी झाला। कारण तो सैनिक राहिला नाही, तो प्रस्थापित झाला आणि मग तिथे कुठेतरी संघटन दुर्बल झालं। आणि जी नवा शिवसैनिक, जो बाळासाहेबांचा शिवसैनिक होता, की ज्याला स्वार्थाचा लवलेशही त्याच्या अंतःकरणाला शिवलेला नव्हता, त्याला संधी मिळणं तर कठीण, तो निर्माण होणं थांबलं। म्हणजे संघटन दुर्बल झालं आणि जी शिवसैनिक निर्मितीची प्रक्रिया होती ती मंदावली नाही, ती बंद पडली। ही 3 प्रमुख कारणं ही बाळासाहेबांची सेना ही ठिसूळ होण्याकरता अथवा खिळखिळी होण्याकरता कारणीभूत ठरलेली आहे। आता राज ठाकरे यांच्या बरोबर युती केल्यानं अथवा या काँग्रेस बरोबर आघाडी केल्यानं उद्धव ठाकरेजी शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ शकतात का? कारण कोणतीही युती असेल, कोणतीही आघाडी असेल, ती राजकीय तडजोड असते आणि राजकीय तडजोड ही गरजेतनं निर्माण झालेली असते। जिथे राजकीय गरज संपली तिथं तडजोड संपली, तिथं युती आघाडी संपत असते। आता जरा विचार करून बघा, काँग्रेस बरोबर आघाडी केल्यानं शिवसेना फक्त तिचं अस्तित्व टिकवू शकते हो, ती फार प्रचंड वाढू शकत नाही, गती घेऊ शकत नाही। आणि राज ठाकरे बरोबर युती केल्यानं
सुद्धा राज ठाकरे शिवसेनेला अगदी मजबूत बलवान बनवण्यासाठी युतीमध्ये येणार नाहीयेत. त्यांच्या पक्षाला मनसेला मजबूत बनवण्यासाठीच येतील ना. म्हणजे राज ठाकरेंबरोबर युती केल्यानं अथवा काँग्रेस बरोबर आघाडी केल्यानं शिवसेना ही कधीही मजबूत होणार नाही. शिवसेना मजबूत करायची असेल तर शिवसेनेमध्ये म्हणजे पक्ष संघटनेमध्ये जी भांडगुळं वाढली तर प्रस्थापित भांडगुळ आहेत ती छाटून अगदी प्रामाणिक होत करू कर्तबगार अशा शिवसैनिकांना संधी द्यावी लागणार आहे. हा पहिला उपाय ठरणार आहे. किमान 5 वर्षामध्ये शिवसेना नवी व्हायला पाहिजे दर 5 वर्षांना. म्हणजे प्रत्येक वर्षाला किमान 20% शिवसेनेतले प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवून तरुणांना संधी दिली पाहिजे. सेनेमध्ये कर्तबगार आणि जे खरोखर त्याग समर्पण निष्ठा, कारण ही स्वार्थी लोक आहेत, प्रस्थापित आहेत, ती नाहिरे वर्गाचा लढाच लढू शकत नाहीत. कारण त्यांच्या मनामध्ये स्वार्थ आहे, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी व्यक्तिगत महत्वाकांक्षा आहेत. आणि बाळासाहेबांचा सैनिक हा बाळासाहेबांच्या आदेशापायी लढतो, तो शिवसेनेसाठी लढतो, तो प्रखर हिंदुत्ववादी विचारांसाठी लढणारा शिवसैनिक आहे. तो स्वतःसाठी लढतो, तो शिवसैनिक नसतो. आणि हे प्रस्थापित आहेत ना, हे स्वतःची लढाई लढतायत. आणि हा शिवसैनिक आहे ना, तो फाटक्या लोकांची लढाई लढणारा असतो, तो नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा असतो. म्हणून या संघटनेमध्ये या प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिवसेनेला ती पुन्हा मजबूती येणार नाहीये. म्हणून शिवसेनेमध्ये जो काही भांडवलं वाढलेली आहेत प्रस्थापित, त्यांची छाटणी चांगली झाली तरच शिवसेना पुन्हा नव्यानं गतवैभव प्राप्त करू शकते. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.